नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे रोकठोक या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राजकारण आणि गजकारण अशा पद्धतीची सध्या चर्चा आहे। एकंदरीत जर मुख्यमंत्री फडणवीस यांना आज एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एक टोला देण्यात आलेला आहे। जे काही राजकारण असेल, जे काही अहंकाराचं राजकारण असेल ते फार काळ काही टिकत नसते। रावणाची सत्ता किंवा रावणाचे राज्य हे फार काळ काही टिकत नसते, असे उद्गार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून फडणवीस यांना काढण्यात आलेले आहे। खरं तर हे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काढलेले उद्गार हे फडणवीस यांच्या विरोधात होते का, याचं सुद्धा आपण ठोस उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर जे काही एकनाथ शिंदे असतील आणि फडणवीस असतील यांच्यामध्ये नेमकी दूरी का निर्माण झालेली आहे याचंही सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे ज्या अर्थी एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये बरेच काही आता वातावरण तापलेले, बऱ्याच ठिकाणी जे काही एकनाथ शिंदे यांचे उमेदवार असतील ते फोडण्याचं काम भाजपच्या माध्यमातून केलं जात आहे। तर एकनाथ शिंदे यांचे जे काही उमेदवार असतील ते सुद्धा बाहेर पडत आहेत, म्हणजे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार भाजपमध्ये विलीन होत आहेत। तर दुसरीकडे भाजपचे जे काही उमेदवार असतील तेही एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे येत आहेत। अशा अनेक ठिकाणी उदाहरणं आहेत आणि जे काही नगराध्यक्षाच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरती ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जर विचार करायचा झाला तर मग एकनाथ शिंदे नाराज काय होतात आणि त्याचबरोबर जे काही फडणवीस असतील ते फडणवीस सुद्धा म्हणतात, जर एकनाथ शिंदे यांच्याकडे 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद असेल तर ते मला कधीही घ्यायला सोपं असते, कारण तर त्यांना दिल्यानंतर, त्यांना खाऊ पिऊ घातल्यानंतर ते कधीही नाराज नसतात। असे उद्गार सुद्धा फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आले होते। आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी दिल्लीची भेट घेतली, त्यानंतर नाराजीचे सूत्र असेल ते आपण पाहायला मिळालं, कशा पद्धतीच्या चर्चा होत होत्या। आणि एकनाथ शिंदे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस एकत्र आल्यानंतर एका कार्यक्रमाच्या ठिकाणी सुद्धा दोघांनी पाठा सुद्धा फिरवला होता, एकाकडे बघत सुद्धा नव्हते। आणि त्याचबरोबर आज एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून फडणवीस यांना एक टोला देण्यात आलेला आहे। राजकारण आणि गजकारण अशा पद्धतीची ही चर्चा आहे, परंतु रावणाचं राज्य सुद्धा काही फार काळ टिकलं नाही आणि त्याचबरोबर अहंकार सुद्धा टिकला नाही, असे उद्गार एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून फडणवीस यांना काढण्यात आले होते। तर याचं कारण म्हणजे जी काही सत्ता असेल ती आता सध्या मुख्यमंत्री फडणवीस यांची आहे, भाजप यांची आहे। आणि या महाराष्ट्रात जर मुख्यमंत्री असतील तर ते भाजपचे आहेत, म्हणजे फडणवीस साहेब आहेत। मग अहंकार कोणाला येतो? एखादा सत्तेत असणारा व्यक्ती असेल किंवा प्रतिनिधी असेल किंवा मुख्यमंत्री फडणवीस असतील, यांचं जे काय अहंकाराचं सूत्र असेल ते आपल्याला पाहायला मिळत आहे। अशी उद्गार सुद्धा फडणवीस यांच्या माध्यमातून फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांनी काढलेले आहेत। तर दुसरीकडे नाराजीचं सत्र आपल्याला पाहायला मिळत आहे। पळवापळीचं राजकारण असेल, फोडाफोडीचं राजकारण असेल, एकंदरीत ही सगळी चर्चा आपल्याला दिसत आहे। आणि म्हणूनच हे जे काही उद्गार काढलेले होते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ते फडणवीस यांच्याविषयी होते। जे काही नाराजीचे सत्र असेल ते आता सुरूच आहे आणि कधी भाजपला दणका दिला जाईल आणि भाजप सुद्धा या पुढच्या खेळीसाठी तयार आहे। म्हणजे एकनाथ शिंदे जर या गटातून बाहेर पडले, कुठेतरी त्यांचा सपोर्ट जर काढून घेतला, अजितदादा यांच्या माध्यमातून जर सपोर्ट काढण्याचा प्रयत्न केला तर त्याची सुद्धा चाबी किंवा जे काही सूत्र असतील ते फडणवीस यांच्याकडे निश्चितच आहे। आता हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, पुढे काय होते, कसं होते, हे सत्र कसं चालते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। जय शिवराय।